तर मंडळी तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल आणि ॲज युजल तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर्स आहात तर तुम्हाला माहितीच असेल आपली दरवर्षी केदारनाथ यात्रा फिक्स असते. तर यावर्षी देखील आपण केदारनाथ यात्रा करतोय. नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्णाकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल भटकंतीत क्रांतीमध्ये. आणि आत्ता आपण आहोत केदारनाथमधील सोनप्रयाग, म्हणजे ज्याला केदारनाथचं बेस कन्सिडर केलं जातं त्या सोनप्रयागमध्ये. दिल्ली, त्यानंतर मुंबई ते दिल्ली, दिल्लीच्या नंतर परत दिल्लीवरून ट्रेन पकडून हरिद्वार आणि त्याहून पुढे नंतर बस पकडून सोनप्रयाग, असा हा एक नंबर प्रवास झाला. थोडा थकावन म्हणजे काय टायर्ड फील करतोय, बट स्टील जाण्याचं मोटिवेशन आहे. त्याचबरोबर सोनप्रयागमध्ये हा एक क्लॉकरूम आहे. असे तुम्हाला या ठिकाणी भरपूर लाईनीत क्लॉकरूम भेटतील. या क्लॉकरूममध्ये 100 रुपये जर तुमची नॉर्मल बॅग असेल तर 50 रुपये हेल्मेटसाठी आणि 150 रुपये ट्रॉली बॅग असेल सर नेक्स्ट दिवसाच्या रात्री 12 वाजेपर्यंत. सो आत्ता आपण इथून पुढे ट्रेक चालू करणार आहोत. गरमी आहे, त्याचबरोबर ह्युमिडिटी आणि थंडी असल्या कारणाने मी जस्ट एक स्पोर्ट्स इनर आणि तुम्ही बघू शकता एक स्पोर्ट्स इनर आणि त्याचबरोबर वर आपलं नॉर्मल ड्रायफिट आणि खाली आहे ट्रॅक पॅन्ट ॲज युजल. नाईट ट्रेक असणार आहे. गेले 2 वर्ष मॉर्निंग ट्रेक करत होतो किंवा उजेडात ट्रेक करत होतो. ही पूर्ण नाईट ट्रेक असणार आहे, त्यामुळे एक वेगळी मजा आहे. सो स्टे ट्यून मित्रांनो. थोडा पुढे चालत आला तर तुम्हाला हे जे बेसला ना आधी इकडे रजिस्ट्रेशन व्हायचं आणि वर पण रजिस्ट्रेशन व्हायचं, पण यावेळेस प्रोसेस चेंज झाली आहे. जर तुम्ही इथून एंट्री रजिस्टर केलात तरच तुम्हाला वर तो जो रजिस्ट्रेशन पास असेल तो भेटणार आहे. सो आता आपण इथून पुढे रजिस्ट्रेशन करणार आहोत. काहीतरी नवीन आहे, प्रत्येक वर्षी त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये काहीतरी नवीन ॲड होतं. मित्रांनो आता आम्ही गौरीकुंडला आलो आणि पाऊस पडत होता बाहेर. आता रात्रीची ट्रेक म्हटलं तर काहीतरी खाऊन चढायला पाहिजे, तर असं आम्ही करतो. इथे पीनट बटर चॉकलेट पीनट बटर ब्रेड आणि आपले ह्या ट्रेकमध्ये असणार आहेत सोबती मयूर शिंदे, ओंकार साळुंके आणि आपला भाऊ सागर. मयूर आणि ओंकार हे आपल्या 2022च्या केदारनाथ यात्रेत पण होते. 2023मध्ये नव्हते, पण 2024मध्ये लिटरली 1 दिवस अगोदर यांचे ठरलं. सो अशा प्रकारे काहीतरी हेल्दी त्याचबरोबर टेस्टी आणि याने आपले पैसे देखील वाचतात. कारण की वर जर तुम्ही गेलात तर नॉर्मली कोणतीही गोष्ट तुम्हाला 100-150च्या वर भेटेल. सो असे तुम्हाला पैसे वाचवायचे. मित्रांनो पाऊस पडायला सुरू झाला आहे आणि अशा प्रकारे आपण जर्नी चालू केली आहे. तुम्ही बघू शकता. जय श्री केदार. इथून थोड्याच वेळात घोडापडाव येतो, जिकडे तुम्ही सरकारी फिक्स रेटवर घोडे बुक करू शकता. असे या अगोदर तुम्हाला भरपूर लोक बोलतात घोडे चाहिए क्या, सुबह के लिए घोडे, पण तसं बुक करू नका, भरपूर फ्रॉड होतो. अर्धा किलोमीटर ट्रेक झालेला आपला. फक्त थोडं पाऊस आणि अजून खच्चर येत आहेत, त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय. बट द थिंग इज आपण ही जी ट्रेक आहे ती विदाऊट एनी फुटवेअर करतोय. मनात श्रद्धा आहे तशी, त्यामुळे थोडं स्लिपरी फील होतंय. बस दॅट्स इट. पण एक्साइटमेंट आहे भाई, इमोशन्स आहेत की सलग 3 वेळा तिसरं वर्ष बाबांना भेटायला चाललोय. जय श्री केदार. मित्रांनो असं जागोजागी तुम्हाला एक मशीन भेटेल जिथे स्वच्छ पाण्याचा तुम्हाला सोय केली आहे. 15 रुपये लिटर अशी. पण याचबरोबर इकडे नळाचं पाणी देखील एकदम स्वच्छ असतं, एकदम थंडगार असतं. सो तुमचा प्रेफरन्स आहे तुम्हाला काय प्यायचं आहे ते.
रख खुद पे विश्वास, तू है शिव का दास। हर हर महादेव। हर हर महादेव, हर हर महादेव। केदारनाथची यात्रा झाली आहे, दर्शन फार छान झाले आणि निसर्गाचा आनंद फार वेगळा आहे इथे, म्हणजे अद्भुत. प्रत्येकाने एकदा तरी यावे. तर काय वातावरण झालंय तुम्ही एकदा बघून घ्या, सर्व ठिकाणी धुकं आणि ही आहे केदार घाटी, पूर्ण झिगझॅग झिगझॅग रस्ता आणि तुमचा होस्ट कार्तिकेश आखाडे. अंधार झाला, माइट बी गोप्रो जस्टिस नसेल करत, बट एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. भरपूर कमी वेळेत जास्त डिस्टन्स कव्हर करतोय, सो मजा येते, ऑनेस्टली मजा येते. मित्रांनो फक्त 3-3.5 तासात 3:30 वाजता यात्रा सुरू केलेली आणि आता वाजले 6:30. 3 तासात 8 किलोमीटरपेक्षा जास्त कंप्लीट केलं आहे. मला स्वतःवर विश्वास नाही होता. ह्याचा मेजर रिझन आहे की हवेत पाऊस म्हणजे मॉइस्ट आहे, पाऊस पडत असल्यामुळे थकवा जाणवत नाही. ऑल्दो चालायला चिकचिकीत होतोय, पण त्रास होतोय चालताना, स्लिपरी झालं आहे, बट स्टील आपण पेस मेंटेन करू शकतो कारण की वॉटर ब्रेक्स वगैरे कमी लागतात. अजून एक गोष्ट सजेस्ट करेन, जर तुम्ही येत आहे तर आपल्याला ट्रेनमध्ये वगैरे त्या लिमलेटच्या ऑरेंज फ्लेवर्ड गोळ्या येतात, त्या नक्की घेऊन या आणि त्या चालताना मग तुम्ही त्या खाल्लात तर तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या ब्लडमध्ये शुगर लेवल प्रॉपर मेंटेन राहील. आता कंप्लीट करूया, आपला एम करूया आपण की 10 वाजेपर्यंत वर मंदिराच्या इकडे पोहोचून घेऊया. सांगू तर पाय सून झालेत, ऑलमोस्ट 6 डिग्री सेल्सिअस आहे, पाय एकदम सून झालेत. आता मी पाय अजिबात फील नाही करत आहे. 6 किलोमीटर कसे पण करून चढायचं आहे आणि ॲक्च्युअल चढाई इथून सुरू होते, सो एक वेगळी ॲडव्हेंचर आहे. हर हर महादेव. तर मित्रांनो बऱ्यापैकी मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर फायनली आम्ही हॉल्ट घेतला आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून समजू शकता आय एम ऑलमोस्ट डेड, पूर्ण एनर्जी ड्रेन झाली आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे. बरं म्हणजे मंदिरापासून एवढा थोडा लांब का, मंदिराच्या आसपास तुम्ही बघितलात तर तुम्हाला 500 रुपीज पर हेडच्या वरच टेंट भेटेल, पण इकडे थोडं लांब बघितलात ना बेस कॅम्पच्या इकडे वगैरे तर तुम्हाला म्हणजे जो घोडापाडाव वगैरे आहे ना तिकडे जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला आता मला हा 4 लोकांसाठी आम्हाला 650 रुपीजमध्ये पडला आहे. सो तुम्ही समजू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा नंबर पण देईन, तुम्ही येऊ शकता. तुम्ही याल तेव्हा त्यांच्याकडून. ऑफ सीझन आला तर अजूनही कमी होऊ शकतं. सध्या आम्ही तिकडेच त्यांच्या इकडे जेवायला आलो आहे. सो त्यांनी 150 रुपये प्रमाणे अनलिमिटेड थालीचे रेट दिलं आहे. तर मित्रांनो असा काहीसा एक 4 लोकांसाठी टेंट होता, आता अस्ताव्यस्त आहे, पण प्रॉपर 4 लोक यात राहिलेली. आता नेक्स्ट डे मॉर्निंग झाली आहे, मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. तुम्ही फक्त टेंटमधून व्ह्यू बघा, हा होता टेंटमधून आणि तो आहे हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टरने जर तुम्हाला यायचं आहे तर फिक्स्ड रेट आहे 4000 रुपीज वन वे. ऑफ सीझन थोडं सीझन खाली उतरलं तर हे पण अजून कमी होतात, बट 4000 वन वे होतो, 7000 रिटर्न. ही एक फिक्स रेट इथे ऑन अँड ऑफ चालू असतो. आता आपण उरलेली जर्नी चालू करूया. एक 12-1 वाजेपर्यंत, 12-1 वाजेपर्यंत नाही सॉरी 1 वाजता मंदिर बंद होतं. सो आता 1-1.5 किलोमीटर करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ काय लागणार नाही, असं पटकन कव्हर अप करूया. तर मित्रांनो ते वाचा काय लिहिलंय, अपने पैरों पर ही यात्रा कर पुण्य फल प्राप्त करे. घोडे कच्चर यांची इकडे एवढी वाईट परिस्थिती आहे ना, बस पुण्य कमवायला जाताय किंवा देवाला भेटायला जायचा रस्ता तरी पाप करत बसू नका. नसेल जमत कमवा, हेलिकॉप्टरने या. तरी नसेल जमत तर घरी राहा, व्हिडिओ बघायचे यूट्यूब थ्रू, बट असं दुसऱ्याला त्रास देऊन येऊ नका. मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो. आणि म्हणून
कितीही थकवा असला तरी मी बघतोय की आता हेच बघा, हा मुलगा 20-22 वर्षाचा असेल. 20-22 वर्षात तुम्ही घोडे करून येता तर काय बोलायचं. म्हणजे आता तुम्ही बोलाल की हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे वगैरे जे काय असेल ते, पण एकदा विचार करा, तुमच्यावर बसून चढवलं तर कसं वाटेल तुम्हाला, है ना. तुम्हाला त्रास होतो म्हणून तुम्ही दुसऱ्याला त्रास देताय. सो दिस नॉट अ थिंग. एनिवेज एकदा विचार करा यावर. आता शेवटचा टप्पा राहिला आहे. ॲक्च्युली आम्ही हळूहळू चालतो आहे कारण की वर स्नोफॉल होते आणि आम्हाला आता स्नोफॉल नको आहे. आणि स्नोफॉलमध्ये माझी हालत तर वाईट होईल. माझे पाय, मी काही पायात फुटवेअर वगैरे नाही घातले त्यामुळे त्रास होईल. बट स्टील लाईक विल कंटिन्यू नाव. तर मित्रांनो, एक स्मॉल अपडेट. ज्या कोणाला इथे येऊन समजा प्रायव्हेट टेंट बुकिंग वगैरे असं करायचं नाही आहे, प्रॉपर सगळं प्री प्लॅन्ड असलं पाहिजे, तर ह्यांची एक घडियालवाला ट्रस्टतर्फे देखील ह्यांची पूर्ण सोय ऑनलाईन वगैरे बुकिंग केली जाते. तर तुम्ही हे बघू शकता, हे त्याचे रेट्स आहेत. टेंट ग्राउंड वगैरे तुम्हाला बेसिक एक असा टेंट दिला जातो आणि त्यात तुम्ही रेस्ट करू शकता. घडियालवालाची ऑफिशियल उत्तराखंड टुरिझमची एक वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही हे सर्व गोष्टी तुम्हाला तिकडे व्यवस्थित सिस्टमॅटिकली बुकिंग करता येईल. सो असं काही प्लॅन करताय तर तसं करा. बट हां, त्याचे रेट्स पण अकॉर्डिंगली असतात. जसं आता आम्ही काल 650मध्ये 4 लोक 650मध्ये 4 लोक ट्रेन स्टे करत होते. सो दिस इज वॉट वेन यू कम हिअर अँड प्रायव्हेटली बुक. आय वूड सजेस्ट की प्रायव्हेटलीच बुक करा, बेटर राहील. तर ॲज सच कोणतीच ऑनलाईन बुकिंग वगैरे केली नव्हती येण्या अगोदर, पण तुम्हाला इकडे आल्यावर देखील हे सेंटर आहे जिकडे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. तुमचं काही लिगल डॉक्युमेंट असेल, आधार कार्ड, ते दाखवून तुम्हाला जागेवर रजिस्ट्रेशन होतं. आता मी आलो आहे जून महिन्यात, पण इकडे लाईन नाही आहे. तर मित्रांनो, मंदिरापासून अर्धा किलोमीटर लांब तर लाईन आहे. आता 1:30 वाजता मंदिर चालू होईल आणि मग 1:30 वाजता मंदिर चालू झाल्यावर आपण या लाईन थ्रू दर्शन करणार आहोत. तुम्ही बघा, ही लाईन आहे. त्याचबरोबर एक छोटा अपडेट, प्लीज फिट असाल, तुम्हाला चालत यायची ताकद असेल तरच या. आता जी व्यक्ती माझ्याबरोबर इकडे, आम्ही 4 लोक आलो आहोत. एक व्यक्ती होती माझा मित्र, त्याला चढता नाही आलं, म्हणजे त्याला थोडं वीकनेस फील होत होता, तर त्याला खाली सलाईन वगैरे लावली आहे. ऑल्दो मी लाईनीसाठी पुढे आलो आहे, मग ते पाठवून मला जॉईन करतील. बट प्लीज कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. जेवण व्यवस्थित करा. हाय ऑल्टिट्यूडवर तुम्हाला उलट्या वगैरे येतील, बट तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवा आणि स्टमक फुल ठेवा. बस हे केलात ना, कारण की ही फिजिकल आहे ना, फिजिकली तुम्ही एक्झॉस्ट करताय स्वतःला. त्यात पण तुम्ही खाणार नाही, पाणी पिणार नाही, मग तुम्हाला असा त्रास होणार. लाईनीत उभं राहून 1-1.5 तास झाला आहे. लाईन काय पटापट मूव्ह होत नाही आणि लाईन भरपूर मोठी आहे, अशी लाईन आहे. सो मोस्टली तर मला असं वाटतं संध्याकाळची आरती होईपर्यंत ही लाईन चालू आहे. आणि मध्ये मध्ये पाऊस पण येतोय. तुम्ही जर बघाल तर घाटीत पूर्ण पाऊस भरलाय. हा पाऊस फक्त इकडे आला नाही पाहिजे. बस आता लाईन कंप्लीट झाल्यावरच बोलू. मित्रांनो, कन्सिडरिंग इथे ना लाईन लागते. आता मी स्वतः 3 तास लाईनीत उभा आहे. तर आता गेल्या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पण आता चेंज झालं आहे. आता असं लाईनमध्ये तुम्हाला बसायला वगैरे प्रॉपर बिल्ड केलं आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला जेवढे हॉटेल्स वगैरे होते ना, ते सर्व काढून टाकलेत. आता प्रॉपर जसं एक कॉरिडोर बनवतात ना, महाकालचं कसं कॉरिडोर आहे त्याप्रमाणे कॉरिडोर बनवलं जातं इकडे. भरपूर म्हणजे 2022ला मी जे आलेलो त्या तुलनेत भरपूर डेव्हलपमेंट होते इथे.
मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघाल तर आपलं केदारनाथ 2024चं दर्शन पूर्ण झालं आणि थोडं एकदम मस्त वाटतं, एकदम असं इमोशनल वाटतं, कारण की भरपूर कनेक्टेड फील करतो मी इकडे, म्हणून दरवर्षी वेळात वेळ काढून येतो. सो या तर मित्रांनो, केदारनाथजींचं दर्शन झालं की पुढे जस्ट त्यांच्या बाजूला ना 1 किलोमीटर अंतरावर थोडा चढ आहे, तिथे आहे भैरवनाथाचं मंदिर, म्हणजे कालभैरव. आता इथे अशी आख्यायिका आहे की 6 महिने मंदिर चालू असतं, दॅट इज मे ते ऑक्टोबरपर्यंत. पण त्यानंतरची जी 6 महिने असतात त्यात केदारनाथजींची रक्षा हे भैरवनाथ मंदिर करतं, हे भैरवनाथ करतात. भैरवनाथ देखील शंकराचे एक अवतार आहे. सो आता आपण त्या ठिकाणी जातोय. अगेन पायात काहीच फुटवेअर नाही आणि पाऊस पडला आणि इथे तर वर अतिशय 1-2 डिग्री सेल्सिअस असतं, ऑनेस्टली सांगतो. पण आणि तुम्ही केदार घाटीचं प्रॉपर व्ह्यू इकडून घेऊ शकता. सो हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. आता आपण वर जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे केदारनाथ यात्रा 2024 संपन्न झाली आहे. सलग 3 वर्ष आपण केदारनाथ यात्रा करतोय. 2024ची पूर्ण झाली आहे. देवाने ताकद दिली तर 2025ची देखील यात्रा आपण ह्याच जोमाने ह्याच जोशाने पूर्ण करणार आहोत. थँक्स फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ युअर डे गाईज. थँक्स फॉर वॉचिंग मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग सो फार. अँड काही बोलू, तुम्ही पण इथे नक्की या. ऑक्टोबरपर्यंत धाम हे चालू असतं, तुम्ही नक्की या. अंटिल देन इट्स युअर कार्तिकेश कविता कृष्णा आखाडे सायनिंग ऑफ. इन्कलाब जिंदाबाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.